हॅलो फ्रेंड्स, बिग बॉस मराठीचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याआधी सीझन नंबर 5 मध्ये पहिल्यांदाच वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळीमध्ये वाद आपण पाहिला होता, जो पहिल्याच दिवशी झाला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात वाद झाला आहे. दरम्यान वर्षा उसगावकर यांच्या चुकीमुळे सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार आहे. त्यामुळे निक्की तांबोळी खूपच भडकली होती. त्याप्रमाणे त्या वर्षा उसगावकर यांच्या कोणत्या चुकीमुळे घरातल्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे, हे पाहणं उत्सुक ठरणार आहे. नेमकं काय घडलं ते आता जाणून घेऊया. बिग बॉस जेव्हा सांगतात की आता बेडचा वापर करायला परवानगी नाही, तेव्हा वर्षा उसगावकर या बिग बॉसला म्हणतात की चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते, आता आम्हाला भोगावं लागतंय ना, त्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगावकर तिला म्हणतात की माझ्या एकटीच्या चुकीमुळे झोपावं लागत नाही. जेव्हा तुम्ही झोपला होता तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती आणि टांगड्या वर करून तुम्ही झोपताय. निखिलच्या या वक्तव्यावर वर्षा उसगावकर म्हणतात की ओरडू नकोस. त्यावर निक्कीला त्या म्हणतात की ओरडू नको, आवाज शांत कर. त्यावर निक्की ही म्हणते की तुम्ही शांत बसा. तर मंडळी, तुम्हाला हे निक्कीचं उद्धट वागणं कसं वाटतंय? वर्षा उसगावकर यांच्या 90चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रीबरोबर ही काल आलेली निक्की तांबोळी जी अभिनेत्री आहे की नाही हे पण आपल्याला माहीत नाही, कशी वागते. आणि तुम्ही पाहिलंत ना, वर्षा उसगावकर ह्या एकट्याच बेडवरती बसल्या नव्हत्या. त्या अभिजित सावंत तसेच अरबाज देखील बेडवर बसला होता, पण अरबाज बेडवर बसला होता याचा उल्लेखही केला नाही निक्कीने. तुम्हाला असं वाटतंय का निक्की ही वर्षा उसगावकर यांना टार्गेट करतीये आणि एक प्रकारचा फेम मिळवण्याचा प्रयत्न करतीये? जर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 मधल्या लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी बिग बॉस मराठी सीझन नंबर 5चे डेली अपडेट्स तुमच्यासमोर घेऊन येत जाईन. धन्यवाद.